अंधकासूर हा दैत्यराज हिरण्यक्षाचा पुत्र होता. जन्मताच तो अंध होता. पुत्रावर दया येऊन हिरण्यक्षाने कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी वरदान दिलं, तू अमर राहशील, जोपर्यंत तू शिवांबद्दल वाईट विचार करणार नाहीस. वरदान मिळताच अंधकासुराला दृष्टी मिळाली आणि त्याच्यासोबतच आला अहंकार. सत्ता, शक्ती आणि सौंदर्यामुळे अंधकासूर मदांध झाला. त्याने देव, ऋषी, मानव यांना त्रास देण्यास सुरुवात केली. एक दिवशी त्याने पार्वती देवींचे अपूर्व सौंदर्य पाहिलं आणि तो मोहात पडला. त्याला माहीत नव्हतं की तीच महादेवांची अर्धांगिनी आहे. अंधकासुराने कैलासावर आक्रमण केलं. महादेव रणांगणात उतरले. पण एक भयानक गोष्ट घडली. अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्तथेंबातून नवा अंधकासूर निर्माण होत होता. युद्ध अधिक भयंकर बनलं. शेवटी महादेवांनी त्रिशूळाने अंधकासुराला छेदलं आणि त्याला आपल्या अंगावर उचलून धरलं, जेणेकरून एकही रक्तथेंब जमिनीवर पडू नये. त्या क्षणी अंधकासुराला सत्य उमगलं. अंधकासुराने रडत रडत महादेवांची क्षमा मागितली. त्याला समजलं, अहंकारच त्याचा खरा शत्रू होता. महादेवांनी त्याला मारलं नाही, तर मोक्ष दिला. अंधकासूर महादेवांच्या गणांमध्ये सामील झाला. या कथेचा अर्थ असा, अहंकार कितीही शक्तिशाली असला तरी तो नाशच करतो. शिव केवळ संहारक नाहीत, तर ते करुणेचे सागर आहेत. पश्चाताप करणाऱ्याला शिव कधीही नाकारत नाहीत. ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.